मित्रो, आज 27 फेब्रुवारी अर्थातच मराठी भाषा गौरव दिन. आपण महाराष्ट्रीयन मराठी माणसं आज मोठ्या अभिमानानं आपल्या माय मराठीचा उत्सव साजरा करत असतो, संपन्न करत असतो. आणि आपल्या माय मराठीचं महत्व आमच्या विद्यार्थ्यांना कळावं यासाठी महाराष्ट्र राज्य सरकारनेही प्रत्येक महाविद्यालयात आणि शाळेत हा जो दिन आहे 27 फेब्रुवारी हा मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा करण्यासाठीचे आदेश दिलेले आहेत. त्याचाच एक भाग म्हणून आपल्या विद्याप्रतिष्ठानच्या कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयातील मराठी विभागाच्या वतीनं आज आपण आमचे सन्मित्र प्राध्यापक डॉक्टर श्रीराम गडकर सर यांचं अभिवाचनाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. प्रथमतः या कार्यक्रमासाठी ऑनलाईन उपस्थित असलेले आपल्या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर भरत शिंदे सर, कला व वाणिज्य शाखेचे उपप्राचार्य डॉक्टर श्यामराव गाडगे सर, विज्ञान शाखेचे उपप्राचार्य डॉक्टर लालासाहेब काशीद सर, कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्राध्यापक अंकुश खोत, पर्यवेक्षिका डॉक्टर उत्कर्ष ठाकरे मॅडम, महाविद्यालयातील सर्व विभाग प्रमुख, प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि आमच्या या कार्यक्रमात ताजा प्रतिसाद म्हणून जे विद्यार्थी ऑनलाईन पद्धतीने जॉईन झालेले आहेत, आपणा सर्वांचंच मराठी विभागाच्या वतीनं मी मनापासून स्वागत करतो. मित्रहो, खरं तर मराठी भाषेला फार मोठी परंपरा आहे. ज्ञानोबारायांपासून तुकोबांपर्यंत मोठी साहित्य निर्मिती या ठिकाणी झालेली आहे. आणि मराठीतल्या या संतांनी, साहित्यिकांनी, शूरवीरांनी मराठी भाषेला आणि महाराष्ट्राला जगामध्ये फार मोठं उंचीवर नेऊन ठेवलेलं आहे. त्यातच एक महत्वाचं नाव म्हणजे तात्यासाहेब शिरवाडकर किंवा कवी कुसुमाग्रज. कवी कुसुमाग्रजांनी मराठी भाषेचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी आपलं सबंध आयुष्य वेचलं. त्यांनी केवळ घरात बसून काव्य लेखन केलं नाही, साहित्य निर्मिती केली नाही, तर ही साहित्य निर्मिती ज्यांच्यासाठी आहे, ज्या समाजासाठी आहे, त्या समाजातल्या अनाथ असहाय्य लोकांपर्यंत जाऊन त्यांच्या उदरनिर्वाहाचे प्रश्न सोडवण्याबरोबरच त्यांना मराठी भाषेचं, साहित्याचं आणि संस्कृतीचं महत्व पटवून दिलं. आणि म्हणूनच की काय, ज्या वेळेला मराठी भाषेला दुसरा ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला, तात्यासाहेब शिरवाडकरांच्या नटसम्राट या नाटकाला ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला, तेव्हापासून सबंध महाराष्ट्रभर 27 फेब्रुवारी ही जी त्यांची जन्मतारीख आहे, हा त्यांचा जन्मदिन आहे, हा जन्मदिन मोठ्या उत्साहानं मराठी भाषा दिन म्हणून आपण साजरा करत असतो. खरं तर आजची परिस्थिती बघितल्यानंतर एकूणच मराठी भाषेचं अस्तित्व अवगुंठित झालेलं आहे, अवगुंठित होताना दिसत आहे. आपण जितकं महत्व अन्य भाषिकांना देतो, भाषेला देतो, तितकं मराठी भाषेला देताना दिसत नाही. आपल्याच घरात आपली मराठी भाषा ही पोरकी होताना दिसते आहे. मराठी भाषेवर प्रेम करावं याचा अर्थ दुसऱ्या भाषेचा तिरस्कार करावा असं नव्हे. हिंदी भाषा आवश्यकच आहे सबंध देशभर फिरण्यासाठी, आणि इंग्रजी भाषा तर आज आवश्यकच आहे, कारण जागतिकीकरणानंतर आपल्या देशाच्या, राज्याच्या सगळ्या सीमा संपुष्टात आलेल्या आहे आणि म्हणून इंग्रजीचाही आपण अंगीकार केला पाहिजे. पण याचा अर्थ असा नव्हे की आपण मराठीचा किंवा गृहीत धरू नये किंवा तिरस्कार करावा असं नाही. आज जे विद्यार्थी जॉईन झालेले आहेत सर्वांना मी सांगू इच्छितो की मित्रहो, आपण मराठी भाषेचा वापर केला पाहिजे, मराठी भाषेतून शिक्षण घेतलं पाहिजे. आणि एकूणच मराठी भाषेचा पाया जोपर्यंत भक्कम होत नाही तोपर्यंत पुढच्या ज्या भाषा आहेत त्या भाषेमध्ये आपल्याला करिअर करता येत नाही. आता जो दिवस आहे तो दिवस खऱ्या अर्थानं मराठी भाषेचा उरूस आहे असं म्हणायला हरकत नाही, उत्सव आहे असं म्हणायला हरकत नाही. आणि आपण सगळे मराठी जन मराठी भाषेचं दूध पिऊन आपण मोठे झालेलो आहोत. म्हणून आपली जी माय मराठी आहे ती माय मराठी जगली पाहिजे, वाचली पाहिजे. त्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न केले पाहिजे. म्हणजे माय मराठीला आपण चांगलं अस्तित्व निर्माण केलं पाहिजे. जे कुसुमाग्रजांनीच एका ठिकाणी असं म्हटलेलं आहे बघा, की मावशीला घरात घ्यावं आणि आईला घराच्या बाहेर काढावं ही काही योग्य पद्धत नाही. 1990 साली तात्यासाहेब शिरवाडकर जागतिक मराठी परिषदेचे अध्यक्ष असताना त्यांनी भाषण केलं होतं सबंध जगाला उद्देशून, की आज
ही जी मराठी भाषा आहे, या मराठी भाषेचं अस्तित्व टिकवण्यासाठी, किंबहुना तिचं महत्व जगभर पसरवण्यासाठी आम्ही साहित्य प्रयत्न करतच आहोत. पण सर्वसामान्य माणसाने तिच्या विषयीची अस्मिता जागृत केली पाहिजे. आणि म्हणून तर मग कुसुमाग्रजांना आपण तरुणांचे कवी असं म्हणतो, युवकांचे कवी असं म्हणतो. युवकांना प्रेरणा देण्याचं काम कुसुमाग्रजांनी त्यांच्या कवितेच्या माध्यमातून केलेलं आहे. म्हणजे त्यांचं क्रांतीचा जय जयकार ही कविता सर्व ज्ञात आहे, सगळ्या मुलांना माहीत असेल. गरजा जय जयकार क्रांतीचा, गरजा जय जयकार, अनवहिरांचे छातीवरती घ्या झेलून प्रहार. खळखळू द्या आद्य शृंखला हातापायात, पोलागाची काय तमा मरणाच्या दारात. सर्पांनो मुद्दाम आवळा कसून या पाश, पितेल मनगट परी उरतील अभंग आवेश. तडिता घाते कोसळेल का तारांचा संभार, कधीही तारांचा संभार. गरजा जय जयकार क्रांतीचा, गरजा जय जयकार. तुम्हाला जर बदल हवा असेल तर क्रांती करावी लागेल. प्रतिकूल परिस्थिती आहे. सन 1939 साली ही कविता लिहिलेली आहे आणि सबंध भारतीय माणसाला इंग्रजांच्या विरोधामध्ये पेटून उठायला सांगितलेलं आहे. देशासाठी बलिदान करा असं सांगितलेलं होतं. आणि बलिदान दिल्यानंतरही तो जो हुतात्मा आहे, त्या हुतात्म्याच्या आईच्या डोळ्यात पाणी आल्यानंतर तिला उद्देशून कुसुमाग्रज म्हणतात की कशाच आई भिजविस डोळे, उजळ तुझे भाल, रात्रीच्या गर्भात उद्याचा असे उशक काल. तरणावरती आज आमुची पेटतात प्रेते, उठतील त्या ज्वालांतून भावी क्रांतीचे नेते. लोहदंड तव पायामधले खळखळा तुटणार आई, खळखळा तुटणार. गरजा जय जयकार क्रांतीचा, गरजा जय जयकार. मित्रहो, आजही तशीच परिस्थिती आहे. कोविडच्या निमित्तानं सबंध जगभर एक वेगळं संकट आपल्या समोर वाचून उभं आहे. ते कुठल्या का रूपानं होईना, पण त्या संकटाचा आपल्याला सामना करायचा आहे. आणि त्याच्यासाठी तात्यासाहेबांची ही कविता आठवायची आहे, मनातला न्यूनगंड दूर करायचा आहे. आणि जे संकट आलेलं आहे कोरोनाच्या निमित्तानं, त्याच्याशी चार हात करायचे आहेत, त्याला भिडायचं आहे. आणि एकूणच मराठी भाषा, मराठी साहित्य आणि मराठी संस्कृतीचा जगभर गवगाव व्हावा यासाठी प्रयत्न करायचे आहेत. आज आपण या कार्यक्रमाच्या निमित्तानं आमचे सन्मित्र डॉक्टर गडकर सर यांच्या अभिवाचनाचा कार्यक्रम ठेवलेला आहे. त्याच्या पाठीमागचा उद्देशच असा आहे की निदान आजच्या दिवशी तरी आपण विद्यार्थ्यांनी मराठीतले एक पुस्तक वाचायचं आहे, आवडीची कविता वाचायची आहे, आवडतं नाटक वाचायचं आहे, कादंबरी वाचायची आहे आणि ज्ञान समृद्ध व्हायचं आहे. वाचनाशिवाय या जगामध्ये कुणीही मोठा झालेला नाही, एवढं मात्र लक्षात ठेवायचं आहे. त्याचाच भाग म्हणून तुम्हाला प्रेरणा मिळण्यासाठी, वाचनासाठी प्रवृत्त करण्यासाठी आमच्या मराठी विभागानं वाङ्मयीन अभिरुचीची वृद्धी व्हावी यासाठी एका साहित्य कृतीचं अभिवाचन हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. प्राध्यापक गडकर सरांचंही मी या कार्यक्रमामध्ये मनापासून स्वागत करतो आणि सरांना विनंती करतो की सर आपण ज्ञानेश्वर मुळे यांचं माती, पंख आणि आकाश हे जे गाजलेलं आत्मचरित्र आहे, त्या आत्मचरित्रातल्या विशिष्ट उतार्याचं अभिवाचन करावं. डॉक्टर गडकर सर. हॅलो. हॅलो गडकर सर. गांगुर्डे सर, माझा आवाज येतोय? हो, येतोय सर. बोला सुरुवात करा. ओके. हा. महाविद्यालयाचे प्राचार्य आणि आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर भरत शिंदे, मराठी विभागाचे प्रमुख प्राध्यापक डॉक्टर आनंदा गांगुर्डे, महाविद्यालयाचे सर्व उपप्राचार्य, महाविद्यालयातील सर्व विभागांचे प्रमुख, महाविद्यालयातील आमचे सर्व सहकारी, महाविद्यालयातील आमचे सर्व शिक्षकेतर सेवक, आमचे सहकारी आणि या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेल्या मित्रांनी मैत्रिणींनो, आज मराठी भाषा गौरव दिन आहे आणि या गौरव दिनाच्या निमित्तानं आत्ताच गांगुर्डे सरांनी सांगितल्याप्रमाणे माती, पंख आणि आकाश हे ज्ञानेश्वर मुळे यांचं जे आत्मचरित्र आहे, या आत्मचरित्रातली काही पानं मी आपल्या समोर वाचन करत आहे, मी त्याचं अभिवाचन करत आहे.
ज्ञानेश्वर मुळे 4 सप्टेंबर 2018 रोजी आपल्या महाविद्यालयात येऊन गेले होते. हेच आत्मचरित्र निवडाच्या पाठीमागची भूमिका आणि हाच उतारा निवडण्याच्या पाठीमागची भूमिका माझी अशी की ज्ञानेश्वर मुळे यांचं हे जे लेखन आहे, आत्मचरित्रात्मक लेखन आहे, तेच आत्मचरित्रात्मक लेखन माझं सुद्धा आहे. याच शाळेमध्ये माझं शिक्षण झालेलं आहे आणि इथं ज्या घटना घडतायत किंवा इथं जे शिक्षक भेटतायत त्या सगळ्या घटना किंवा तशा प्रकारचे शिक्षक किंवा तशा प्रकारच्या घटना राजर्षी शाहू छत्रपती विद्यानिकेतन कोल्हापूर या ठिकाणी शिकत असताना माझ्या आयुष्यामध्ये घडलेले आहे. त्याच्याशी, या उतार्याशी माझं भावनिक नातं आहे, म्हणून मी हा उतारा निवडलेला आहे. आपला सर्वांना अगदी सुरुवातीला मी शुभेच्छा देतो, मराठी दिनाच्या शुभेच्छा देतो, मराठी भाषा गौरव दिनाच्या शुभेच्छा देतो आणि मी माझ्या अभिवाचनाला प्रारंभ करतो. कोल्हापूरच्या शाळेत माझ्या ज्ञानाचा विस्तार वाढला, कक्षा वाढल्या, रोपट्याला चांगलं खत मिळावं, पाणी मिळावं आणि त्यानं वाढ धरावी तसा प्रकार झाला. जाणीवाना आकार येऊ लागला. राजर्षी शाहू छत्रपती विद्यानिकेतन असं नाव असल्यामुळे महात्मा ज्योतिराव फुले, राजर्षी शाहू छत्रपती महात्मा ज्योतिराव फुले यांच्या स्वप्नांना प्रत्यक्षात आणण्याच्या उद्देशाने सुरू झालेल्या या शाळेत या महामानवांचं नाव वारंवार ऐकू यायला लागलं. शाळेतल्या ग्रंथालयात अनेक प्रकारची पुस्तकं होती. आधाशासारखा त्यांच्यावर तुटून पडलो. महात्मा ज्योतिराव फुले, राजर्षी शाहू छत्रपती, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव या शाळेमध्ये इयत्ता 5वीला प्रवेश घेतल्यानंतर मी फक्त ऐकून होतो. नंतरच्या कालखंडामध्ये मात्र त्यांचा पुस्तकात परिचय झाला. त्यांच्या विचारांचा जबरदस्त पगडा या शाळेच्या वास्तव्यामध्ये माझ्यावर बसला. प्रत्येक वेळी गावी जात असे तेव्हा या विचारांचा आणि गावातल्या वस्तुस्थितीचा ताळमेळ घालण्याचा प्रयत्न करत असे. कधी तो मेळ जमत होता, कधी तो मेळ जमत नव्हता. या सगळ्या प्रकारांमुळे माझ्यात अस्वस्थतेचं बीज रुजलं. बाहेरचा संघर्ष मनात आणि मनातला संघर्ष बाहेर दिसायला लागला. शाळेत आदर्शवादाचे धडे मिळत होते आणि गावात त्याच्या उलट मला प्रात्यक्षिक मिळत होतं. सर्व धर्म समभाव शिकवण्याबाबत आमची शाळा इतकी जागरूक होती की शाहू जयंती निमित्त प्रतिमेला हार घालायचं काम बऱ्याच वेळेला सय्यद सरांच्याकडे जायचं. माझा मित्र काझी हा तर शाळेतल्या या धर्मातीतपणाचं उत्तुंग उदाहरण होता. हा काझी नावाचा मुस्लिम मुलगा भगवद्गीतेचा 2रा अध्याय, 12वा अध्याय, 15वा अध्याय उलटा सुलटा व अधूनमधून कसाही म्हणत होता. त्याला गीता पठण स्पर्धेमध्ये बऱ्याचदा प्रथम क्रमांक मिळत असे. आम्हा सर्वांना त्याचा सार्थ अभिमान वाटायचा. या शाळेमध्ये आम्ही सगळे मिळून एकत्र जेवत असो. शाकाहारी आणि मांसाहारी अशा निवडीला वाव होता. कुणीही मांसाहारी आणि शाकाहारी बनू शकत होते. बदल करायची परवानगी होती. सक्ती कुणावरही नव्हती. नंतरच्या कालखंडामध्ये मात्र सगळे हळूहळू मांसाहारी बनत गेले. फक्त 2 अपवाद, एक मी आणि दुसरा नामदेव सुतार. बहुतेक ब्राह्मण आणि जैन मुलं सुरुवातीला शाकाहारी होती, नंतरच्या कालखंडामध्ये मात्र ती मांसाहारी झाली. बुधवारी संध्याकाळी शिजलेल्या मटणाचा वास शाळेत पसरायची वाट ही सगळी मुलं तेवढ्याच आतुरतेनं पाहायची. आदर्शवादापोटी आम्हाला आमच्या शाळेमध्ये काही गोष्टी शिकवल्या होत्या आणि त्या काळामध्ये या आदर्शांचं पालन आम्ही उत्साहानं करत असो. उदाहरणार्थ हा संवादच पहा. बाहेरून भेटीला आलेली एखादी व्यक्ती आणि विद्यानिकेतनचा विद्यार्थी यांचा हा संवाद काल्पनिक वाटण्याची शक्यता आहे, पण तो खरा आहे. बाहेरून आलेली एखादी व्यक्ती आमच्या शाळेतल्या विद्यार्थ्याला विचारायची, बाळा तुझं नाव काय? तर विद्यार्थी उत्तर द्यायचा. त्या शाळेचा विद्यार्थी या नात्यानं मी माझंच नाव घेतो, श्रीराम यशवंत गडकर. जात कोणती? भारतीय. धर्म कोणता? मानव धर्म. मोठेपणी कोण होणार? भारत मातेचा सेवक होणार. या सगळ्या शिकवणीचा मनावर खोल परिणाम झाला. काही झालं तरी आयुष्यात जातीयवादाला स्थान द्यायचं नाही असं ठरवलं. कोणत्याही परिस्थितीत आंतरजातीय लग्न करायचा निश्चय केला.
आणि ज्ञानेश्वर मुळे यांनी नंतरच्या कालखंडामध्ये तो सत्यात आणला. जातीवादाविरुद्ध शक्य असेल तिथं लढा द्यायचा. महात्मा ज्योतिराव फुले, राजर्षी शाहू छत्रपती, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, प्राचार्य गोपाळ गणेश आगरकर, महर्षी विठ्ठलरामजी शिंदे ही माझी दैवत बनली. एवढे सगळे निश्चय केले आणि यातले बहुतेक अंमलातही आणले. मात्र काही वेळेला हे विचार अंमलात आणताना कुचंबणा झाली. मराठवाडा दंगलीच्या वेळेस दंगलग्रस्तांना सहानुभूती दाखवण्यासाठी आणि शासनाने पारित केलेल्या नामांतराच्या प्रस्तावाला पाठिंबा देण्यासाठी प्राध्यापक संघटनेनं आयोजित केलेल्या कोल्हापूरच्या मोर्चामध्ये मी भाग घेतला होता. लक्ष्मीपुरीतील राजाराम टॉकीज समोरून जाताना अचानक आमच्या कॉलेजातल्या माझ्याच वर्गातल्या एका मुलीचे वडील दिसले. मी घोषणा द्यायचे थांबवले, मान खाली घातली, नजर चुकवली आणि जणू काही या गर्दीचा मी भागच नाही असं दाखवत पुढे सटकलो. मी ती चूक का केली याचा उलगडा मला आजही होत नाही. कॉलेजातला एक आदर्श आणि हुशार विद्यार्थी अशी माझी जी प्रतिमा होती, तिला जपायच्या उत्साहाच्या भरात मी नजर चुकवली की समाजामध्ये वारंवार आणि जागोजागी आढळणाऱ्या दुतोंडीपणाचे मी साक्षात प्रतीक होतो हे सांगणं मात्र कठीण आहे. रामकुमार सावंत 7वीत असताना आमच्या शाळेमध्ये आम्हाला शिकवायला आले. रामकुमार सावंत सर आपल्या कॉलेजमध्ये गदिमामध्ये ज्यावेळेला ज्ञानेश्वर मुळे आले होते त्यांच्यासोबत रामकुमार सावंत सर 4 सप्टेंबर 2018 रोजी आलेले होते. सरांना आपला कार्यक्रम खूप आवडला होता. आपल्या महाविद्यालयानं आपल्या प्राचार्यांनी शिक्षक दिनाच्या पूर्वसंध्येला रामकुमार सावंत यांचा सत्कार सुद्धा केला होता. ज्ञानेश्वर मुळे यांच्या उपस्थितीमध्ये, त्यांच्या विद्यार्थ्यांच्या उपस्थितीमध्ये आणि त्याच्यानंतर सरांचं भावनेनं उथंबलेलं एक खूप चांगलं वाङ्मयीन पत्र मला नंतरच्या कालखंडामध्ये प्राप्त झालेलं होतं. या सावंत सरांच्या बद्दल ज्ञानेश्वर मुळे काय म्हणतात बघा. रामकुमार सावंत आम्ही 7वीत असताना शाळेत शिकवायला आले. आम्ही त्यांना सावंत सर म्हणून बोलवायचो. त्यांचं खरं नाव होतं तुकाराम रामचंद्र सावंत, पण कविता करायचे म्हणून त्यांनी आपलं नाव रामकुमार असं ठेवलं होतं. जसं आचार्य प्र.के. अत्रे यांनी केशव कुमार ठेवलं होतं तसं यांनी रामकुमार असं स्वतःचं नाव ठेवलं होतं. रामकुमार आले आणि शाळेत कवितांची साथ सुरू झाली. कृशकाया म्हणून कदाचित ते अधिक उंच दिसत असतील. डोळ्यावरती जाड भिंगाचा चष्मा, पॅन्ट आणि बुश शर्ट घालणारे सावंत सर बघता बघता सगळ्यांचे लाडके बनले. जरी ते आमचे वर्ग शिक्षक नव्हते तरी त्यांनी आम्हालाही झपाटून टाकलं. मराठी शिकवायचे. त्यांना सुभाषितांची हौस दांडगी होती. त्यांचे स्वतःचे सुभाषितांवर इतके प्रेम होते की बसल्या उठल्या ते सुभाषित बोलत राहायचे. मराठी, हिंदी, इंग्रजी, संस्कृत इत्यादी सगळ्या भाषांमधले असंख्य सुभाषित त्यांना तोंडपाठ होते. वर्गातल्या 35 मिनिटांच्या पिरियड मध्ये तितकीच सुभाषित ते फेकायचे. आम्ही सगळे त्यांचे फॅन बनलो. प्रत्येकाने एक खास सुभाषितांची वही ठेवावी असं सर सांगायचे. सर पुढे सांगायचे, मी जिथं संधी मिळेल तिथं सुभाषित लिहितो किंवा पाठ तरी करतो. अगदी बसमधून प्रवास करत असताना सुद्धा मी सुभाषितांचं चिंतन करतो, मनन करतो किंवा मी पाठांतर करतो. सावंत सरांचा प्रभाव वाढायचं कारण त्यांच्या कविता अधूनमधून प्रसिद्ध होत होत्या. लेखक कवीबद्दल ऐकून किंवा वाचून माहीत असलेल्या आम्हाला प्रत्यक्षात एक लेखक आणि कवी आमच्यामध्येच राहतोय ही गोष्ट आनंदाची आणि अभिमानाची होती. सावंत सर शाळेतच राहत होते, त्यामुळे सतत त्यांचा सहवास आम्हाला मिळायचा. त्यांच्या कवितांची, कथांची हस्तलिखित वाचणं हा माझा अतिशय आवडता छंद होता. सरांचं सुरेख हस्ताक्षरात आणि रंगीबेरंगी शाईत लिहिलेली हस्तलिखित पाहायला आणि वाचायला आम्हाला खूपच आनंद वाटायचा. बऱ्याचदा चांगले हस्ताक्षर असलेल्या मुलांना ते त्यांच्या कच्च्या वहीतून पक्क्या वहीत कथा लिहायला सांगायचे. असे लिहायला मिळणं हा विद्यार्थ्यांना मोठेपणा वाटत होता. मी सुद्धा त्यातला एक होतो. मला फक्त एकच कथा लिहायची संधी मिळाली आणि कदाचित माझं हस्ताक्षर सरांना न आवडल्यामुळे परत मला त्यांनी कोणत्याही प्रकारचं लेखन करायला
सांगितलं नाही. सावंत सरांचा सगळ्यात मोठा गुण म्हणजे त्यांच्याकडे बऱ्याच चांगल्या कल्पना होत्या. सुभाषितांचा नाद तर त्यांनी आम्हाला सगळ्यांना लावलाच, पण त्याचबरोबर शाळेत हस्तलिखित मासिकं सुरू केली. किलबिल, कुजबूज यासारख्या हलक्या फुलक्या नावांची ही मासिकं म्हणजे विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देणारं व्यासपीठ बनलं. सुंदर मुखपृष्ठ, आत सुवाच्या हस्ताक्षरात भरलेल्या या हस्तलिखितामध्ये आपलं नाव यावं म्हणून पोरं धडपडायला लागली. यातून अनेकांनी कविता लिहिल्या, विनोदी चुटकुले लिहिले, कुणी काही कुणी काही. शाळेत येणाऱ्या पाहुण्यांना हे हस्तलिखित दाखवणं हा खास कार्यक्रम होता. माझ्या आयुष्यातील पहिली कविता लिहिण्याची प्रेरणा मला याच काळात मिळाली. शेतकरी राजा नावाची कविता त्या हस्तलिखितामध्ये असेल. नंतर आलेल्या महाजन सरांनी आमच्या भाबडेपणाला सुरुंग लावला आणि ही कविता कधी लिहिली होती हेच मी विसरून गेलो. सावंत सरांच्या सुभाषितांचा प्रभाव आमच्यावर इतका पडला की वक्तृत्व स्पर्धेत असो की साध्या भाषणात असो, गद्याऐवजी सुभाषितांची प्रकरणच जास्त असायची. जितकी सुभाषित जास्त तितकं भाषण चांगलं, अशी शाळेत सर्वांची समजूत झाली. महापुरुषांच्या बाबतीत भाषण करताना त्यांचा जन्म, बालपण, कार्य आणि मृत्यू यांचं वर्णन करणारी सार्थ सुभाषित शेकडोनी यायची. निवासी शाळा असल्यानं आमच्या शाळेमध्ये आमचा प्रत्येकाचा वाढदिवस साजरा व्हायचा. रात्रीच्या प्रार्थनेच्या आधी ज्यांचा वाढदिवस आहे त्यांच्याबद्दल 2-3 विद्यार्थी बोलायचे. त्या विद्यार्थ्याबद्दल आमचे प्राचार्य जोम साळुंखे सर सुद्धा थोडंफार बोलायचे, शुभेच्छा व्यक्त व्हायच्या. पण गंमत म्हणजे वाढदिवसाच्या या साध्या भाषणातही महापुरुषांच्या पेक्षा जास्तीची सुभाषितांची बरसात होऊ लागली. सुभाषितांचा हा सुळसुळाट भाषणात इतका वाढला की त्यात कुणाला काय म्हणायचं आहे याकडे सगळ्यांचं दुर्लक्ष व्हायला लागलं. उदाहरणार्थ, राजेंद्र काशीनाथ बोंगाळे हा विद्यार्थी, त्याच्या वाढदिवसाला अशा प्रकारचे भाषण होऊ लागले. माननीय प्राचार्य आणि मित्र हो, 1 जून 1960 रोजी कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले तालुक्यातील पट्टणकडोली गावात एका तेजस्वी सुपुत्राचा जन्म झाला. त्यावेळचं त्याचं वर्णन करायचं झालं तर असं म्हणावं लागेल की, अशीच होती धुंद वेळती गंध कोवळी साद राहावा, अशीच होती धुंद वेळती गंध कोवळी साद राहावा, गडाजवळच्या वडा मागुनी उगवत होता चंद्र नवा. या बालकाचं नाव होतं राजेंद्र काशीनाथ बोंगाळे. मुलाचे पाय पाळण्यात दिसतात याप्रमाणेच राजेंद्र सुद्धा बालपणीच वेगवेगळ्या गोष्टींनी आई वडील, गुरुजी आणि मित्रमंडळी यांच्यात लोकप्रिय होता. पण शिक्षणासाठी त्याला खूप त्रास भोगावा लागला. म्हणतात ना, जया अंगी मोठेपणा तया यातना कठीण वगैरे वगैरे, इतका सुभाषितांचा सुळसुळाट आमच्या शाळेतल्या भाषणांमध्ये वाढलेला होता. रामकुमारांनी नववारं आणलं आणि त्यात थोडाफार विक्षिप्तपणा होता. बाह्य गोष्टींवर जास्त भर द्यायचा आणि समोरच्यावर छाप पाडायचा सोस त्यात खूप होता. त्यामुळे त्यांनी शाळेत भरपूर तक्ते लावले. त्यात प्रत्येक जण पुढे काय होणार, काय आवडते, काय आवडत नाही यासारख्या बारीक सारीक गोष्टीही तक्त्यावर लिहून झळकवल्या. अनेक प्रकारच्या व्याख्या आमच्याकडून पाठ करवून घेण्यात आल्या. त्याचा फायदा मात्र आमच्या सावंत सरांना खूप व्हायचा. जेव्हा कोणी शाळेला भेट द्यायला बाहेरचे पाहुणे यायचे तेव्हा ते आमच्या पोपटपंचीने खूप चकित व्हायचे. उदाहरणार्थ, पाहुण्यांना घेऊन सावंत सर वर्गात आले की ते स्वतःच विचारायचे, विद्यार्थी मित्र हो, शाळेत कोणते विषय शिकता? तर आम्ही विद्यार्थी उत्तर देत असो, मराठी, हिंदी, इंग्रजी, इतिहास, भूगोल, नागरिक शास्त्र वगैरे वगैरे. इतिहास म्हणजे काय? इतिहास म्हणजे हे असं घडलं, जे घडलं ते सांगणारा इतिहास. भाषा म्हणजे काय? भाषा म्हणजे अभिव्यक्तीचं माध्यम. व्याकरण म्हणजे काय?
व्याकरण म्हणजे भाषेचा आत्मा. भाराभार प्रश्नांना आम्ही सगळे धडाधड उत्तर द्यायचो आणि आम्हाला भेटायला आलेले पाहुणे बघता बघता निस्तनाभूत व्हायचे. त्यांच्या चेहऱ्यावरचे हास्य आणि आनंद याद्वारे आम्हाला पावती मिळायची. सावंत सर आम्हा सगळ्यांचे हिरो बनले, अनभिक्षित सम्राट बनले. याच दरम्यान त्यांचे लग्न ठरले. ते तिशीत होते. लग्नाच्या आधीच त्यांच्या चेहऱ्यावर नवे तेज आले. आम्ही त्यांची मजा करत असू आणि तेही लाजत लाजत आम्हा बालमित्रांना आपल्या भावी बायकोविषयी माहिती पुरवत होते. सावंत सरांचं आपल्या आईवर खूप प्रेम होतं. त्यांचे वडील लहानपणीच वारल्यामुळे आईनंच त्यांचं संगोपन केलं होतं आणि खूप त्रासात सावंत सरांनी स्वतःचं शिक्षण पूर्ण केलं होतं. त्यांच्या मातृप्रेमाचं सगळ्यात ज्वलंत उदाहरण त्यांच्या खोलीतला त्यांच्या आईचा फोटो. आमच्या हॉस्टेलमध्येच सर राहत होते. त्यांच्या खोलीतला हा त्यांचा फोटो. हा फोटोही थोडा खास होता. त्यात सरांची आई एका खुर्चीवर बसली होती आणि सर तिच्या पायावर हात ठेवून बसले होते. हात पायावर असले तरी नजर मात्र कॅमेऱ्यावर होती. सरांचा जाड भिंगाचा चष्मा लक्ष वेधून घेत होता. फोटो चांगल्या चौकटीत लावून फोटो खाली सरांनी स्वतःच्या हस्ताक्षरात लिहिलं होतं, आई तुझा सहवास गोड चंदनी झुळक. शांताबाई शेळके यांच्या 2 काव्यपंक्ती सरांनी लिहिल्या होत्या. शिकवत असताना आईचा विषय निघाला की सर खूप भावनाशील व्हायचे. कुसुमाग्रजांची निरोप कविता शिकवताना सर स्वतः रडायचे आणि सगळ्यांना रडवायचे. विद्यार्थी जितके रडत तितका सरांच्या बद्दलचा आदर वाढायचा. मागच्या बाकावरची काही मोठी मुलं मात्र बाकीचे रडायला लागले की स्वतः हसायला लागायचे. अर्थात सरांना समजणार नाही अशा रीतीनं. निरोप कवितेत कुसुमाग्रजांनी एक निर्वासित महिला स्वतःला आपत्तीत ठेवून स्वतःच्या मुलाला कशा प्रकारे विमानातून पाठवते आणि कदाचित आयुष्यात परत आपलं मूल भेटणार नाही या व्याकुळ भावनेनं तिच्या मनाचा कोलाहल कसा होतो हे फार चांगल्या प्रकारे चित्रित केलंय. सावंत सरांच्या मातृप्रेमानं शाळेत मातृप्रेमाला पूर आला आणि बऱ्याच विद्यार्थ्यांनी आई, माता, जन्मदात्री, जननी अशा मथऱ्याच्या कविता लिहायला सुरुवात केली. मी सुद्धा आईवर कविता करण्याचा प्रयत्न केला, पण उपमा आणि उपमान यांच्या दुष्काळाने ती कामगिरी अर्ध्यावरच सोडली. कितीतरी ओळी लिहिल्या, यमकही जोडली, पण कुणी ना कुणी आधीच आईबद्दल त्या ओळी आणि ती यमक लिहिली होती, त्यामुळे तो नाद मी सोडून दिला. कविता नको पण चोरीचा आळ आवर या व्यापक विचाराने प्रेरित होऊन ती कविता अर्ध्यावर सोडली आणि ती फाडून टाकली. याचं मात्र मला नंतर कधीही वाईट वाटलं नाही. निवासी शाळेत कुठल्याही प्रकारचा आळ येणं यासारखी घातक गोष्ट कोणतीही नसते. मी 5वीत असताना एकदा माझ्या एका मित्रानं तुला गंमत दाखवतो म्हणत दुसऱ्याच्या मित्राच्या बॅगेतली कातडी पिशवी काढून त्यावर कागद ठेवला आणि पेन्सिलीने वरून रेघोट्या मारायला सुरुवात केली. कातडी पिशवीवर छोटे छोटे उंचवटे असल्याने जसजशी पेन्सिल जास्त चालवू लागला तसं पिशवीवरचं डिझाईन कागदावर आपोआप उमटत जाऊ लागलं. 5-1 मिनिटात पिशवीसारखंच डिझाईन सगळ्या कागदवर उमटलं. मला खूप गंमत वाटली आणि या मित्राचं कौतुक वाटलं. ही छोटीशी गोष्ट तिथंच संपली. मी ती कातडी पिशवी परत त्या मित्राच्या बॅगमध्ये ठेवली. दुसऱ्या दिवशी हा मित्र भेटला तेव्हा मी त्याला म्हटलं, तुझ्या बॅगेतली कातडी पिशवीची गंमत तुला माहिती आहे का? तो म्हणाला, नाही. चल दाखव. आम्ही त्याच्या कॉड जवळ गेलो. त्यानं बॅग उघडली. त्याला ती गंमत पुन्हा दाखवली. संपूर्ण कागदवर एक सुंदर डिझाईन तयार झालं. त्यानं मला विचारलं, म्हणजे तू माझी बॅग उघडली होतीस? हा. पण मला न सांगता मी नसताना? हा. मला काही समजेना. बॅग उघडली होती हेही खरं आणि तेही त्याच्या गैरहजेरीत उघडली होती हे सुद्धा खरं. दुसऱ्या दिवशी प्राचार्य जोम साळुंखे सरांनी मला बोलवलं. मला आश्चर्य वाटलं. मी गेलो. त्यांच्या समोर हा माझा थोराड मित्र ज्याची बॅग मी उघडली होती तो उभा होता. काय रे? साळुंखे सर विचारतायत, आमचे प्राचार्य विचारतायत ज्ञानेश्वर मुळे यांना. काय रे,
तू याची बॅग उघडली होतीस? मी गांगरलो, कसा तरी बोललो, हो सर. पण का उघडलीस का उघडलीस बॅग तो नसताना? पण सर, आम्ही गंमत करत होतो. कसली गंमत करतोस? दुसऱ्याची बॅग त्याच्या पाठीमाग उघडणं ही चोरी आहे आणि याची एक खाकी पॅन्ट ही बॅगेतून गायब झालेली आहे. मला धक्काच बसला. या मित्राने चक्क चोरीचा आरोप माझ्यावर घेतलेला होता. बॅग उघडल्यानं माझ्याजवळ कसलेच समर्थन नव्हते, पण त्याची खाकी चड्डी मात्र निश्चितच मी घेतली नव्हती. मी काकुळताला येऊन सरांना म्हणालो, सर, मी बॅग उघडली होती हे खरं आहे, पण मी पॅन्ट नक्कीच चोरली नाही. हवी तर माझी ट्रंक तपासा. पण बॅग कशाला उघडली होतीस? मी गप्प. माझ्याजवळ उत्तर होते, पण बोललो नाही. का बोललो नाही कुणास ठाऊक. बॅगेची आणि कातडी पिशवीची सारी गंमत सरांना समजावून सांगण्याची हिंमत झाली नाही. सांगितलं असतं तर चांगलं झालं असतं, पण सरांचा विश्वास बसला असता का? जाऊ दे, गप्प राहिलेलं बरं. यापुढे दुसऱ्याची बॅग कधीही उघडायची नाही, ताकीद देतो, सर बोलले. सर, ठीक आहे, परत कोणाची बॅग उघडणार नाही. चूक झाली, पण मी बॅग उघडली असली तरी पॅन्ट चोरली नाही सर. ठीक आहे, जा, निघतो. मी ओशाळला चेहरा करून प्राचार्यांची खोली सोडली. काही दिवस गेले, काही महिने गेले, काही वर्ष उलटली गेली तरी प्राचार्यांनी मनातल्या मनात एकदा तरी मी चोरी केली असण्याची शक्यता गृहीत धरली असणार, या भावनेनं उगीच अपराधीपणानं वाटायचं. आज या घटनेचा विचार करायला लागलो तर तो एक समाजशास्त्रातला धडा होता हे लक्षात येतं. कधीतरी अशा प्रकारची शिकवणी शिकणं अपरिहार्य होतं. आमच्या गावात आमच्या घराचं दार बंद झालेलं मी कधी बघितलं नव्हतं. खरं तर एकत्र कुटुंब पद्धतीमुळे कसलाच पडदा, भेदभाव आणि अंतर नव्हतं. आमच्या घराला कुलूप हा प्रकारच नव्हता. म्हणजे कुलूप असून घालत नव्हतो असं नव्हे, घरात कुलूपच नव्हतं. घरातले सगळे लोक बाहेर गेलेत हे मी कधीच पाहिलेलं नाही, कारण तसं कधी झालेलंच नाही. आमचं घर रात्री फक्त आतून बंद राहायचं, पण बाहेरून बंद होण्याचा प्रश्नच नव्हता. अशा घरातून आल्यामुळं बंद, उघड, आपलं, तुपलं या माझ्या कल्पना अतिशय धुसर होत्या. शाळेत घडलेल्या या घटनेनं या संकल्पना मला नीट कळायला लागल्या. दुसऱ्याच्या वस्तूला हात लावल्यानंतर काय होते याचा प्रत्यय आला आणि त्याच्यानंतर मी शहाणा झालो. यानंतर शाळेत महाजन सर आले आणि सावंत सरांचा प्रभाव थोडा कमी झाला. महाजन सरांचं नाव G.T. महाजन, गुंडाप्पा तवनाप्पा महाजन. गुंडाप्पा तवनाप्पा महाजन असं म्हणायला अवघड, म्हणून सर G.T. महाजन असंच नाव सांगत होते. सरांच्या देशीपणाला हे आंग्लीय नाव अपवाद होतं. पण शेक्सपियर म्हणतो नावानं काय फरक पडतो? सावंत सर गडहिंग्लजच्या MR हायस्कूलमध्ये निघून गेले होते. त्यांना भावपूर्ण निरोप देण्यात आला. त्यांनी शिकवलेली सगळी सुभाषित त्यांचा गुणगौरव करण्यासाठी वापरली. त्यांच्या डोळ्यात पाणी आलं आणि आमच्याही डोळ्यात पाणी आलं. सावंत सरांची बदली झाली, पण त्यांचा प्रभाव मात्र होता. शाळेतल्या प्रत्येक भाषणात सुभाषितांचा पूर व्हायचा. महाजन सरांनी सुरुवातीला या सुभाषित संस्कृतीचा धसकाच घेतला. महाजन सरांचा चेहरा म्हणजे अभिव्यक्तीची खाण होती. प्रकृतीनं भाषेच्या विविध अंगांवर त्यांची जबरदस्त पकड होती. प्रकृतीनं ते गंभीर होते. प्रत्येक वाक्यावर सुभाषित फेकणं हे फक्त उथळपणाचंच नाही, तर असंस्कृतपणाचं आणि दिखाऊपणाचं ते लक्षण आहे, हे त्यांनी आल्या आल्या आम्हाला समजावून सांगितलं. सावंत सरांनी पोचलेल्या या सगळ्या दूधभोळ्या कल्पनांची त्यांनी चिरफाड करायला सुरुवात केली. अर्थात सावंत सरांच्या बद्दल त्यांना असूया किंवा मत्सर नव्हता, पण त्यांना आमच्या सुभाषित वेडाची गंमत वाटत होती. आम्ही काही सुभाषित वजा गमतीशीर बोललो तर ते म्हणायचे, कुठल्या देवदूतानं हे अमृत पाजलं आहे तुम्हाला? आम्ही मुलं उत्तर द्यायचो, सर, आमच्या सावंत सराने. कुठे आहे रे तो सावंत मास्तर? एकदा त्याला डोळे भरून पाहायची इच्छा आहे.
जमलंच तर त्याला कडकडून मिठी सुद्धा मारायची आहे. ते असं काही बोलायची की वर्गामध्ये हशा पिकायचा. महाजन सर म्हणजे की निसर्गदत्त वात्सल्याचा खजिना. वर्गातल्या मठ्ठ मुलांवरही ते कधी चिडत नव्हते. अगदीच राग अनावर झाला तर परमेश्वरा काहीतरी चमत्कार करून याच्या डोक्यात लवकर प्रकाश पाड, अशा अशा थाटातलं ते वाक्य फेकत आणि त्या मुलासकट सगळी शाळा, आमचा सगळा वर्ग हसत होता. विद्यार्थ्यांना विषयाचे खरे आकलन व्हावे याकडे त्यांचे लक्ष असे. पाठांतरापेक्षा कोणत्याही विषयाचे अंतरंग सगळ्यांना कळावे याकडे त्यांचा कल होता. त्यांचं स्वतःचं वाचन अफाट होतं. बोलता बोलता टॉलस्टॉय, डोस्टोव्स्की, शेक्सपियर, फडके, खांडेकर यांचे अनेक संदर्भ ते देत होते. फक्त बुद्धिमत्ताच नाही तर त्यांच्या ज्ञानाला, त्यांच्या विद्वत्तेला सखोल ज्ञानाची जोड होती. पाठांतराला किंवा सुभाषिताला त्यांनी नावं ठेवली नाहीत, पण योग्य वेळी समर्पक वचनांचा उल्लेख करण्यावर त्यांनी जोर दिला. विद्यार्थ्यांना अभिजात साहित्य वाचायला प्रवृत्त केलं. सरांचं हस्ताक्षर अतिशय सुंदर होतं. शब्द लिहून झाल्यावर ते त्यावर रेषा मारायचे. त्यांच्या अक्षरांचं आम्ही सगळे विद्यार्थी अनुकरण करायला लागलो. ग्रहपाठाच्या वहीवरती कधीतरी ते छान, चांगले आणि अप्रतिम असे शेरे मारायचे. तो शेरा मिळावा म्हणून आम्ही प्राणपणाला लावायचो. मी खूप वाचायला सुरुवात केली ती महाजन सरांच्या या प्रेमापोटी. सरांनी काही अप्रतिम मला दिले आणि माझ्या आत्मविश्वासाला पुष्टी मिळाली. मला अजूनही आठवतं, एकदा आईवरती निबंध लिहायला सांगितला. मी आईचं हृदय म्हणजे विशाल आकाशाचं उत्कट दर्शन या वाक्यानं निबंधाचा शेवट केला होता. सरांनी त्यांच्या जांभळ्या शाईच्या पेननं त्या वाक्याच्या खाली रेघ ओढली आणि मार्जिन मध्ये अप्रतिम हा शब्द लिहिला. त्या एका शब्दामुळं माझ्या अभ्यासाचं सार्थक झालं होतं. महाजन सर कविता करायचे, पण त्या स्वांत सुखाय. सावंत सरांच्या कविता सगळ्या शाळेला पाठ झाल्या होत्या. महाजन सरांच्या कविता त्यांच्यासारख्याच धीर गंभीर होत्या. त्यांच्या कवितेतल्या 2 काव्यपंक्ती अशा: विस्तीर्ण वृक्ष वेडा शून्यात हा पाहतो, विस्तीर्ण वृक्ष वेडा शून्यात हा पाहतो, उभवून दीर्घ बाहू हठयोग उच्चारितो. या त्यांच्या एका कवितेतल्या ओळी आजही लक्षात आहेत. ते कविता फारसे कोणाला दाखवायचे नाहीत. मी त्यांचा आवडता विद्यार्थी झालो म्हणून मला त्यांच्या काही कविता वाचायला मिळाल्या. मी वक्तृत्व स्पर्धेत भाग घ्यायचो. महाजन सरांच्या मार्गदर्शनाखाली 8वीत लायन्स क्लबने कोल्हापुरात आयोजित केलेल्या वक्तृत्व स्पर्धेमध्ये माझा प्रथम क्रमांक आला होता. नको त्या परीक्षा या विषयावर मी 8 मिनिटं बोललो आणि जवळजवळ मिनिटभर टाळ्यांचा कडकडाट झाला. या स्पर्धेत मी चांगली तयारी केली होती. सर्वात महत्वाचं म्हणजे की स्वाभाविक बोलण्याकडे जास्त लक्ष दिलं होतं. माझ्या भाषणावरील रामकुमार सावंत सरांचा प्रभाव संपून महाजन सरांच्या विचारसरणीचा आणि व्यक्तिमत्वाचा प्रभाव वाढत चाललेला होता. त्याचंच प्रत्यंतर मला या भाषणात आलं. विशेष म्हणजे मला स्वतःला मी पण सापडलं. भाषण फक्त श्रोत्यांसाठी करायचं नसून त्यातून स्वतःच्या मनाची मशागतही झाली पाहिजे हे यावेळेला माझ्या लक्षात आलं. बक्षीस समारंभ कोल्हापूरच्या टुरिस्ट हॉटेलच्या मागे खास मंडपात लायन्स क्लबच्या कुठल्याशा समारंभात झाला. त्यानंतरच्या मोठ्या मेजवानीचे आमंत्रण आम्हालाही होते. आमचे प्राचार्य जोम साळुंके, माझे शिक्षक महाजन सर आणि आम्ही 3 जण या मेजवानीला गेलो. अशा प्रकारच्या समारंभाला बोलावले जाण्याची शक्यता एरवी नव्हती. आमच्या गावात लग्नाला आमंत्रण असले तरी, कितीही मोठे लग्न असले तरी घरात किंवा रस्त्यावर बसून जेवण्याची प्रथा होती. शाळेत येऊन टेबलावर जेवायची सवय लागली, पण लायन्स क्लबच्या पार्टीची रंगत काही वेगळीच होती. सुंदर वेशभूषा आणि केशभूषा यांचा प्रयोग नाटक सिनेमात होतो, पण इथं आलेले सगळेच लोक उंची कपडे, उंची दागिने घालून जणू काही दिवाळी असल्यासारखे सजून आले होते. माझे भाषण करण्याची संधी मला बक्षीस समारंभात परत एकदा देण्यात आली आणि पुन्हा टाळ्यांचा कडकडाट झाला. माझी भीती चेपली, आत्मविश्वास वाढला.
पार्टीच्या वेळेस प्रत्येक जण येऊन माझं कौतुक करू लागला. मीही नजरेला नजर देत थँक्यू म्हणायचा प्रयत्न करू लागलो. आजवर अशा समाजात आपण बसू शकू यावर माझा विश्वास नव्हता, पण माझ्या शिक्षणानं, माझ्या शाळेनं, माझ्या वक्तृत्वानं या पंक्तीमध्ये मला आणून बसवलं. त्या दिवशी पार्टीत दह्याच्या 2 वाट्या होत्या. एक नंतर खाऊ म्हणून मी ठेवून दिली. दह्याच्या 2 वाट्या का, हा संभ्रम मात्र माझ्या मनात कायम होता, पण कुणालाही विचारण्याचे धाडस नव्हते. जेवण संपल्यानंतर दुसरी दह्याची वाटी संपवायला घेतली. त्यात चमचा घालून तोंडाला लावला तर चव गोड लागली. नंतर लक्षात आलं की ती श्रीखंडाची वाटी होती. दह्याची दुसरी वाटी पोट भरलं म्हणून सोडून द्यायचा विचार मी करत होतो, पण तो विचार बदलल्याचं मला फार बरं वाटलं. कार्यक्रम आणि त्यानंतरची मेजवानी संपल्यानंतर महाजन सर बोलले, आज तुझा एका नव्या जगाशी परिचय झाला. खूप चांगलं झालं. महाजन सरांच्या त्या बोलण्याचा अर्थ मला त्यावेळेला लक्षात नाही आला. तो कार्यक्रम आणि ती मेजवानी म्हणजे शालेय जीवनातलं एक छोटस स्वप्न होतं. पडलं आणि संपलं. मी परत एकदा शाळेच्या साध्या जीवनात परतलो. त्या पार्टीतलं आणि कार्यक्रमातलं काहीच खरं नव्हतं. तो दररोज न दिसणारा वेगळा अनुभव होता. काही दिवसांनी विसरून गेलो, पण त्या पार्टी नंतर माझ्या व्यक्तिमत्वामध्ये मात्र एक नवा आत्मविश्वास आला, हे मात्र नक्की. ठीक आहे, या ठिकाणी मी थांबतो. आपण सर्वांनी माझं अभिवाचन अतिशय शांतपणाने ऐकून घेतलं, त्याबद्दल मी आपल्या सर्वांच्या बद्दलची कृतज्ञता व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद. धन्यवाद गडकर सर. एका अतिशय चांगल्या साहित्य कृतीचं अभिवाचन आपण आमच्या विद्यार्थ्यांसमोर सादर केलेलं आहे. खरं तर ज्ञानेश्वर मुळे हे फार मोठं नाव आहे. भारताच्या परराष्ट्र खात्याचे सचिव म्हणून अनेक देशांमध्ये त्यांनी फार चांगली कामगिरी केलेली आहे आणि 90च्या दशकामध्ये सनदी अधिकारी म्हणून ते या देशाचं काम त्यांनी हाती घेतलं. आणि एक सनदी अधिकारी कसा घडतो, आजही आपल्या अनेक विद्यार्थ्यांना एमपीएससी आणि यूपीएससीच्या परीक्षा देण्याची इच्छा होते, मनामध्ये ध्येय त्यांच्या प्राप्त होतं. आणि मला असं वाटतं की ज्यांना ज्यांना एमपीएससी करायचे आहे, यूपीएससी करायचे आहे, अशा सर्व विद्यार्थ्यांनी जर ज्ञानेश्वर मुळे यांचं माती पंख आणि आकाश हे आत्मचरित्र वाचलं तर नक्कीच त्यांना त्यांचं जे स्वप्न आहे ते स्वप्न गवसण्याची शक्यता अधिक आहे. मित्र हो, या छोट्याशा उतार्यामधून गडकर सरांनी जवळपास 35 मिनिटांमध्ये ज्ञानेश्वर मुळे यांच्या आत्मचरित्रातला छोटासा अनुभव सांगितला आणि त्यात 2 जे शिक्षक आहेत त्या शिक्षकांची व्यक्तिचित्र त्यांनी त्यातून व्यक्त केली. मग मराठीचे सावंत सर असतील, ते बदलून गेल्यानंतर आलेले महाजन सर असतील, मराठीच्या शिक्षकानं विद्यार्थ्यांच्या मनामध्ये घर कसं करावं हे जर मला जाणून घ्यायचं असेल तर मी या उतार्यामधून एकच म्हणेल की मराठीचा हा जो शिक्षक आहे, या शिक्षकानं अतिशय लाघवी पद्धतीनं विद्यार्थ्यांना जर जवळ केलं, साहित्याची अभिरुची त्याच्या मनामध्ये निर्माण केली, तर हा विद्यार्थी वाचन करू शकतो, कविता करू शकतो, लेखन करू शकतो आणि उद्या या देशाचं, या राज्याचं चांगलं नेतृत्व करू शकतो. माती पंख आणि आकाश या हे जे शीर्षक आहे त्याचा भावार्थ खूप चांगला आहे. माती म्हणजे ज्या ठिकाणी ज्ञानेश्वर मुळे यांचा जन्म झालेला आहे ते जन्मगाव. पंख म्हणजे ज्या शाळेनं पंख दिलेला आहे, शाळेत शिक्षण घेतल्यानंतर एक प्रकारचं ध्येय मनामध्ये निर्माण झालं, स्वप्न मनामध्ये निर्माण केलं आणि हे मन स्वप्नरूपी उडायला लागलं, पंख दिले, स्वप्नरूपी पंख दिले. आणि आकाश म्हणजे IAS ची परीक्षा प्राप्त झाल्यानंतर, IFS ची परीक्षा पास झाल्यानंतर त्यांना या आकाश मार्गे अनेक देशांमध्ये नोकरी करण्याची संधी मिळाली. तर गडकर सरांचं पुनश्च एकदा मी धन्यवाद देतो. विद्यार्थ्यांनाही हे पुस्तक वाचण्याचं आवाहन करतो आणि आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि आपल्या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर भरत शिंदे सर यांना विनंती करतो की सर, आपण आजच्या या कार्यक्रमाचा अध्यक्षीय समारोप करावा. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर भरत शिंदे सर. नमस्कार सर, माझा आवाज येतोय? हो सर, येतोय. महाविद्यालयातील माझे
सर्व सहकारी उपप्राचार्य, प्राध्यापक, शिक्षक आणि विद्यार्थी मित्र हो. आजचा जागतिक मराठी भाषा दिवस हा जगभरातील मराठी भाषकांकडून दरवर्षी 27 फेब्रुवारीला साजरा केला जातो. आपणा सर्वांना हे माहितीच आहे की मराठी कवी विष्णू वामन शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांच्या जन्मदिवसाच्या निमित्ताने हा दिवस मराठी भाषा दिवस म्हणून साजरा करण्याची प्रथा 1999 पासून सुरू झाली. मी त्यांच्या पवित्र स्मृतीस प्रथम विनम्र अभिवादन करतो. तसेच आपणा सर्वांना जागतिक मराठी भाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देतो. आत्ताच आपल्या मराठीच्या प्राध्यापकांनी सांगितलं की कुसुमाग्रजांना 1987 साली ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला होता. आपणास माहीतच असेल की गजानन रंगनाथ शिरवाडकर हे त्यांचे मूळ नाव. ते दुसऱ्या कुटुंबात दत्तक म्हणून गेले व त्यानंतर विष्णू वामन शिरवाडकर या नावाने ओळखले जाऊ लागले. त्यांनी असंख्य कविता संग्रह, नाटकं, कादंबऱ्या लिहिली. मला वाटतं त्यामधील विशाखा नावाचा कविता संग्रह व नटसम्राट नावाच्या नाटकाने अनेक दशके मराठी मनावर साम्राज्य केलेलं आहे आणि अजूनही चालू आहे. जागतिक मराठी अकादमीने या कामी पुढाकार घेतला. 27 फेब्रुवारी हा कुसुमाग्रजांचा जन्मदिन म्हणजेच मराठी भाषा गौरव दिन. मराठी भाषेविषयी कुसुमाग्रज एके ठिकाणी म्हणतात, माझ्या मराठी मातीचा लावा ललटास टिळा, हिच्या संगाने जागल्या दऱ्या खोऱ्यातील शिळा. आता गडकर सरांनी जे माती, पंख आणि आकाश हे ज्ञानेश्वर मुळे यांचं आत्मचरित्र वाचन केलं, तर त्याच्यात मला वाटतं जे आता गांगुर्डे सरांनी सांगितलं ते पुन्हा रिपीट करतो की सावंत सर आणि महाजन सर हे खरंच हाडामासाचे शिक्षक होते. आणि सावंत सरांचं वैशिष्ट्य म्हणजे त्यांची सुभाषित, मला वाटतं त्यांच्या विद्यार्थ्यांतील प्रभावाची खरी गरज आज आहे. तशा पद्धतीचं विद्यार्थ्याचं आणि शिक्षकाचं नातं जर निर्माण झालं तर मला वाटतं निश्चितपणे आपण खऱ्या अर्थाने मराठी राजभाषा दिन साजरा करतोय. दुसरं जे लाईव्ह एक्झाम्पल महाजन सरांचं सांगितलं की कुठलाही शिक्षक मला वाटतं डोक्यावर बर्फ ठेवूनच काम करतो. ते खरे हाडामासाचे शिक्षक होते आणि सगळ्यात शिक्षकाचा उत्तम गुण म्हणजे त्यांच्या हस्ताक्षर उत्तम असणं. मला वाटतं हे पैलू ह्या आत्मचरित्रात ज्ञानेश्वर मुळेंनी व्यक्त केलेले आहेत. मी आपल्या महाविद्यालयातील एका सुंदर हस्ताक्षर असणाऱ्या शिक्षकाचा इथं गौरव करू इच्छितो की आपले मोहिते सर अत्यंत सुबक बोर्ड लिहितात. मला त्यांच्यात खरंच महाजन सर दिसतात. अरे वा, छान सर. आपल्या राजेंद्र खैरनार सरांनी उत्तम पद्धतीने जरी त्यांचा विषय हिंदी असला तरी मराठी भाषेत अत्यंत उमद लिखाण केलं आणि त्यांच्या मला वाटतं त्या लिखाणाला दीड महिन्यातच पारितोषिक मिळालं. तर त्रिकोणातील बिंदू आपल्याही महाविद्यालयात अशा शिक्षकांची खाण आहे याचा मला अभिमान वाटतो. मित्र, अनेक वर्षानंतर मराठी भाषेचा प्रचार आणि प्रसार करण्याची वेळ आपणावर आली आहे. याचा विचार करण्याची गरज मराठी भाषा दिनाच्या निमित्ताने निर्माण झाली आहे. आजही आपणास मराठी भाषा आग्रही असंही सांगतात की मराठी ही केवळ बोली स्वरूपात उरू नये, ती शिक्षणाचं माध्यम म्हणून तिचा आग्रह असावा. मराठीला ज्ञान भाषेचं वैभव प्राप्त व्हावं असं वाटत असेल तर मराठी भाषिकांनी वैश्विक नागरिक अवश्य व्हावं, पण आपली मुळं, आपली स्थानिक ओळख विसरू नये. मला वाटतं आपण आता राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या आराखड्यात सुद्धा मातृभाषेतूनच शिक्षण द्यावं हे अधोरेखित केलेले आहे. तर ही आपल्या मराठी भाषकांना संधी आहे आणि मातृभाषेतून जेवढं उत्तम पद्धतीने पटकन शिकता येतं तेवढं इतर भाषेतून शिकता येत नाही. कदाचित हेच आपल्या शिक्षण तज्ञांनी
70, 72, 75 वर्षानंतर अधोरेखित केला असेल, तर आपण सगळे जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकलेलो शिक्षक म्हणून इथं काम करतोय. आपल्या पुढच्या पिढ्यांना मला वाटतं जे सुरुवातीचं 2-3-4 मिनिटं गांगुर्डे सरांनी एक ऑडिओ लावला होता की लाभले भाग्य आम्हास, बोलतो मराठी आम्ही. आता तिथं अजून एक वाक्य टाकावं वाटतं की शिकतो मराठी आम्ही. ह्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या निमित्ताने या शिक्षण तज्ञांना मी धन्यवाद देतो की त्यांनी ही संधी आपल्या मातृभाषेतून शिकायचं उपलब्ध करून दिली. निश्चितपणे विद्यार्थ्यांना काही गोष्टी आत्मसात करायला त्याचा फायदा होईल. सर्वांसाठीच मराठीचे प्रमाणित अभ्यासक्रम, अध्ययन अध्यापनाच्या उत्तम साधन सुविधा, नवमाध्यमांचा वापर, यातून मराठीचं शिक्षण आनंददायी बनवायला हवं. मराठी विषय घेणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये अध्यापन क्षेत्रा पलीकडे प्रसार माध्यम, मनोरंजन माध्यम, प्रकाशन व्यवसाय, भाषांतर, भाषा, साहित्य, समाजविषयक संशोधन, भाषा आणि तंत्रज्ञान आदी क्षेत्रांसाठी व्यावसायिक कौशल्य रुजवायला हवीत. त्या दृष्टीने अभ्यासक्रम मंडळ, अध्यापक, शिक्षण संस्था आणि विद्यार्थी यांनी चाकोरी बाहेर पडून विचार करायला हवा. शिक्षण क्षेत्रात मराठी हा विषय टिकणं हे निव्वळ मराठीच्या शिक्षकांच्या व विद्यार्थ्यांच्या पोटापाण्याकरिता आवश्यक नाही, तर मराठीला ज्ञान भाषा बनवण्याकरता आवश्यक ती कोश, सूची आदी साधनं निर्माण करण्यासाठीच कुशल प्रशिक्षित मनुष्यबळ तयार होण्यासाठी ते आवश्यक आहे. शासकीय पातळीवर मराठी माध्यमांच्या शाळा, महाविद्यालय व विद्यापीठ येथील मराठीचे विभाग यासाठी संरक्षण धोरणं आखली जायला हवीत आणि ह्या धोरणांना समाजाची साथ मिळायला हवी. मराठी भाषकांनी आपापल्या व्यवसाय क्षेत्रात मराठीचा वापर करण्याचा प्रयत्न तरी करायला हवा. अंतिमतः मराठी भाषा टिकली तर आणि तरच मराठीवर वर्तमानपत्र, दूरचित्रवाणी वाहिन्या, साहित्य, नाटकं, चित्रपट, संगीत यांना वाचक, प्रेक्षक, श्रोते लागतील. अन्यथा जागतिकीकरणाची वावटळ साऱ्यांचा घास घेईल. मराठीचा प्रश्न हा केवळ भावनिक अस्मितेचा प्रश्न बनवणाऱ्यांच्या मागून आंधळेपणानं जाणं आणि नंतर निराश होणं हेही नको. धर्म, जात, लिंग याप्रमाणे भाषा ही राजकीय, आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक सत्ताकरणाचा, विषमता निर्मितीचा आणि शोषण व्यवस्थांचा भाग म्हणून वापरली जाते. याचा गंभीर भान बाळगून मराठीच्या प्रश्नाविषयी विचार व्हावा. कुठलीही भाषा स्वतःहून बलवत्तर किंवा कमतर नसते. भाषिकांची ताकद ही भाषेला बळ देते. हे इंग्रजी भाषेच्या इतिहासाकडे पाहिल्यास सहज लक्षात येतं. मराठी भाषकांना ज्ञान, अर्थकारण, राजकारण, समाजकारण, सांस्कृतिक व्यवहार ह्यातील आपलं बळ वाढवावं आणि मुख्य म्हणजे ते मराठीच्या पाठीशी उभं करावं. मराठी टिकावी असं वाटत असेल तर एकीकडे 17 दिवस मातृभाषेवरील प्रेमाचं प्रासंगिक प्रतिकात्मक आविष्कार करायचे आणि दुसरीकडे उरलेले माय मराठी मरो पण इंग्रजी मावशी जगो असं वागायचं. या दुटप्पीपणाला सोडायला हवा. आज 27 तारखेला मातृभाषा दिन साजरा केला जाईल. एखाद दिवस साजरा करणं खूप सोपं होत चाललंय, पण आपण खरोखर आपली मातृभाषा टिकावी म्हणून काही प्रयत्न करतोय का, किंवा करायला हवेत तर कोणते, याचा विचार निश्चितपणे व्हायला हवा. आपली भाषा, आपली मातृभाषा ही सुद्धा जागतिक भाषेच्या रेट्यासमोर प्रसार माध्यमांच्या प्रभावाद्वारे तिच्या हक्कापासून वंचित होत आहे. आपल्याच मातृभाषेपासून आपण दुरावत आहोत. भाषेच्या शुद्धतेला आपण पारखे होत आहोत. एकीकडे इंग्रजी सारख्या भाषेचा द्वेष तर करायचा नाहीच, किंबहुना त्याचे ज्ञानही मिळवायचे हे आव्हान आहेच. त्याचबरोबरीने आपली भाषा समृद्ध करायची, तिचा वापर प्रसार करायचा आणि तिचे महत्व अबाधित राखायचे हे सुद्धा मोठे आव्हान आहे. कारण आपणही आपल्या भाषेच्या समोर उभ्या ठाकलेल्या आव्हानांना विनम्रतापूर्वक आणि अन्य भाषेंचा जराही द्वेष मनात येऊ न देता प्रति आव्हाने निर्माण नाही का करू शकणार. आजचे युग हे माहिती तंत्रज्ञानाचे युग मानले जाते, संपर्क क्रांतीचे युग मानले जाते. अशा वेळी आपण आपल्या दैनंदिन जीवनात अशा छोट्या छोट्या कृतींनी काहीच नाही का करू शकणार. भाषेच्या मनस्वी अभिमानातून आपण किमान एखादी तरी कृती नाही का फुलवू शकणार. भाषेसाठी सर्वस्वाचा त्याग करणाऱ्या सक्रिय कार्यकर्त्यांना आपल्या परीने नाही का सहकार्य करू शकणार. मला वाटतं की हे फारसं अशक्य नाही. उलट या कृतींनी आपल्यालाच अल्प योगदान दिल्याचे समाधान लाभू शकेल. भाषा दिनाच्या निमित्ताने आपण काय करू शकतो ह्याचा विचार करूया. मी माझ्या विद्यार्थी मित्रांना आणि सर्वांना आवाहन करतो की आपण आज मराठीतील
किमान एखादी कविता, कादंबरी किंवा मराठीतील साहित्य वाचावं आणि त्या वाचलेलं साहित्य आपण काय वाचलं, कोणत्या लेखकाचं होतं आणि मला काय भावलं, हे 2-3 ओळीत जर आपापल्या ग्रुपवर टाकलं तर मला असं वाटतं की खऱ्या अर्थाने आपण आज मराठी दिन साजरा केला. दरवर्षी अशा पद्धतीने आपण मराठी दिन साजरा करू. पुन्हा एकदा गडकर सरांनी अत्यंत उत्तम पद्धतीने त्यांच्या परममित्राचं जे आत्मचरित्र वाचन केलं आणि त्यांचं भाग्य की तेही त्या शाळेचे विद्यार्थी होते. सो तिथले प्राचार्य असतील, सावंत सर असतील, महाजन सर असतील, यांचा खराखुरा आनंद. आणि मला माझ्या शाळेतील शिक्षक, तिथले मुख्याध्यापक आठवले तर आम्हाला ह्या मागच्या मला वाटतं 40 ते 45 वर्षाच्या माग घेऊन गेल्याबद्दल पुन्हा एकदा गांगुर्डे सर आणि गडकर सरांचं मनापासून मी अभिनंदन करतो. आणि मी परवा सहज बोलताना त्यांना सांगितलं होतं की सर एखाद्या चांगल्या व्यक्तीचं व्याख्यान ठेवा. गडकर सर बोलता बोलता म्हटले की सर मीच बोलणार आहे. सो आपल्या दोन्ही मराठीच्या प्राध्यापकांनी एवढा तगडा ज्ञान, अभ्यास आणि अभिरुची, मराठी भाषेवरचं प्रभुत्व खचितच इतर महाविद्यालयात पाहायला मिळतं. तुमचं दोघांचं पुन्हा एकदा मनापासून अभिनंदन. तुम्ही ज्या ताकदीने मला वाटतं आमचे वेगवेगळे समारंभाचं गडकर सर असतील, गांगुर्डे सर असतील, समालोचन केलं जातं, जी भाषा आपण वापरताय तर म्हणजे वाचन प्रत्येक जणच करतो, माहिती प्रत्येक जणच देतो, पण त्याची एक खुबी असते आणि ती खुबी तुम्हा दोघांना प्राप्त आहे. इव्हन आमच्या महाविद्यालयातील पदार्थ विज्ञानाच्या प्राध्यापिका बागोडे मॅडमही या उत्तम काम करतात. ज्युनियर कॉलेजच्या देशपांडे मॅडम, खूप लोकांची नावं सगळ्यांची घेऊ शकत नाही, पण मी ज्यांना ऐकलेलं आहे अत्यंत उत्तम मराठीत छानपैकी लिखाण करतात आणि जी सुभाषित वापरली जातात त्यामुळं येणारे पाहुणे निश्चितपणे आपल्या विद्याप्रतिष्ठानमध्ये आल्यानंतर भरभरून पावतात, असं मागच्या 4-5 वर्षाच्या अनुभवातून मला अभिप्रेत होत आहे. पुन्हा एकदा सर्वांना शुभेच्छा देतो. आपण हा मराठी भाषा दिन अत्यंत चांगल्या पद्धतीने साजरा केला. तो दरवर्षी करत जाऊ आणि या निमित्ताने नवनवीन उपक्रम करत जाऊ. पुन्हा एकदा सर्वांना शुभेच्छा देतो. आपली काळजी घ्या. आपण जवळपास 1 वर्ष या करोना नावाच्या महामारीच्या संकटात काढलेलं आहे. आणखी काही दिवस आपल्याला चांगल्या पद्धतीने आपल्या कुटुंबाची, आपल्या विद्यार्थ्यांची काळजी घ्यायची आहे आणि पुढे जायचंय. असा मोठं आव्हान आता आपल्या समोर आहे, तर ते आपण सगळे लिलया पार पाडू, पेलू असा मला आत्मविश्वास आहे. धन्यवाद. धन्यवाद सर, मनापासून धन्यवाद. खर तर आजचा कार्यक्रम आयोजित करण्यामागे मान्य प्राचार्यांची प्रेरणा अत्यंत महत्वाची होती आणि आहे, राहीलही. आम्ही जी काही धडपड करत असतो ती धडपड चांगली आहे, किंबहुना सर्वांच्या पसंतीची उरते आहे असं आपण मान्य करून आम्हा सर्वांच्या पाठीवर शाबासकीची थाप दिली त्याबद्दल आपलं मनापासून आभार मानतो. आणि आपण जी तळमळ व्यक्त केली मराठी भाषा वाचण्यासाठी, तिचं अस्तित्व जगवण्यासाठी जे जे काही प्रयत्न करता येतील, एक मराठीचे प्राध्यापक म्हणून आम्हाला जिथं जिथं प्रयत्न करता येतील, ज्या ज्या पद्धतीनं प्रयत्न करता येतील ते सर्व आम्ही करणार आहोत. आपला संपूर्ण स्टाफ आमच्या सोबतच असतो, प्रशासन आमच्या सोबत असतं, आपली संस्था त्यासाठी कार्यरत असते. आणि मला खात्री आहे की आज जरी मराठी भाषेची पिछेहाट होत असली तरी एक दिवस नक्की येईल की ज्या वेळेला ज्ञानोबांच्या काळात मराठी समृद्ध होती, तुकोबांच्या काळात मराठी समृद्ध होती, तसं आपलीही मराठी भाषा आजच्या आधुनिक युगातही नक्कीच श्रीमंत होईल आणि प्रत्येकाच्या मनामध्ये ती जागा निर्माण करेल असा आशावाद व्यक्त करतो. आणि आजच्या कार्यक्रमाचे आभार मानण्यासाठी आमच्या कनिष्ठ महाविद्यालयातील आमचे सहकारी प्राध्यापक शिवाजी टकले सर यांना विनंती करतो की सर आपण आजच्या कार्यक्रमाचे आभार मानावेत. धन्यवाद सर. प्राध्यापक शिवाजी टकले सर. हा, धन्यवाद. हो येतो सर, बोला बोला. 50ची उमर गाठली, अभिवादन मज करू नका, मीच विनवते हात जोडून, वाट वाकडी धरू नका. असो. किंवा ओळखलत का सर मला, पावसात आला कोणी, कपडे होते करदमलेले, केसावरती पाणी.
असे म्हणणारे कुसुमाग्रज म्हणजेच वि.वा. शिरवाडकर, मराठी साहित्यातील अनमोल रत्न, यांचा आज 27 फेब्रुवारी हा जन्मदिवस म्हणजेच मराठी भाषा गौरव दिन म्हणून सगळीकडे मोठ्या आनंदाने साजरा होत आहे. याचंच औचित्य साधून आज आपण आपल्या महाविद्यालयात मराठी विभाग आयोजित मराठी भाषा गौरव दिनानिमित्त साहित्य कृतीचे ऑनलाईन अभिवाचन माती, पंख आणि आकाश लेखक ज्ञानेश्वर मुळे या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी आपल्या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर भरत शिंदे सर यांनी आपल्या भाषणातून शिक्षक कसा असावा तर डोक्यावरती बर आणि जिभेवरती साखर, त्याचबरोबर मराठी भाषेचे महत्त्व अगदी मोजक्या शब्दात पटवून दिले. त्यांचे आभार. तसेच महाविद्यालयाचे कला, विज्ञान व वाणिज्य शाखेचे उपप्राचार्य डॉक्टर शामराव घाडगे सर, विज्ञान शाखेचे उपप्राचार्य डॉक्टर लालासाहेब काशीद सर यांचेही आभार. कनिष्ठ विभागाचे उपप्राचार्य प्राध्यापक अंकुश खोत सर, कनिष्ठ विभागाच्या पर्यवेक्षका डॉक्टर उत्कर्षा ठाकरे मॅडम यांचेही मनापासून आभार. तसेच अभिवाचनाचा चांगल्या प्रकारे आस्वाद देणारे आमचे गुरुवर्य डॉक्टर श्रीराम गडकर सर यांनी एका चांगल्या प्रकारे आत्मचरित्राचं अभिवाचन आम्हाला सर्वांना करून दिलं. त्यांचंही या ठिकाणी आभार. तसेच सर्व ऑनलाईन उपस्थित असणारे सर्व विभागाचे विभाग प्रमुख, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी, पालक या सर्वांचे आभार. चुकून कोणाचे नाव घ्यायचं राहिलं असेल तर दिलगिरी व्यक्त करतो आणि आजचा हा कार्यक्रम संपला असं मी जाहीर करतो. धन्यवाद सर. धन्यवाद टाकले सर. याबरोबरच आजचा मराठी दिनाचा हा कार्यक्रम संपला असं मी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर भरत शिंदे सर यांच्या वतीनं घोषित करतो आणि थांबतो. धन्यवाद. सर्वांचे पुनश्च एकदा मनापासून आभार. धन्यवाद.